भारताचा पाकविरोधात अजून एक कठोर निर्णय। भारतानं बगलिहार धरणातून चिनाब नदीचं पाणी थांबवलं। बगलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवण्यात आलाय। चिनाबचं पाणी रोखल्यानंतर भारत आता झेलमचंही पाणी रोखणार। पाकिस्तानच्या तोंडाला फेस आणणारा भारत सरकारचा आणखी एक निर्णय। भारताकडून शांततेत आपल्या शत्रूंना संपवण्याचा प्रयत्न। अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांची प्रतिक्रिया। जम्मू काश्मीरमधील जेलवर हल्ल्याची भीती। श्रीनगर सेंट्रल जेलवरही हल्ल्याची भीती। सूत्रांची माहिती, जेल आणि परिसराची सुरक्षा वाढवण्यात आली। परमेश्वरन अय्यर यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत तात्पुरते कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती। पाकिस्तानला $1.3 अब्ज मदतीचा निर्णय घेण्यासाठी होणाऱ्या बैठकीपूर्वी परमेश्वरन अय्यर यांची नियुक्ती। भारताला घाबरलेल्या पाकिस्तान सरकारनं आज विशेष अधिवेशन बोलावलं। भारत पाकिस्तान तणाव, युद्धजन्य स्थिती आणि पहलगाम हल्ल्यावर आजच्या अधिवेशनात चर्चा होणार। जर्मनीच्या स्टुटगार्टमधील भारतीय समुदायाकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेधार्थ शांतता मार्च। ऑपरेशन ब्लू स्टार काँग्रेसची चूक होती। पक्षाकडून 80च्या दशकात झालेल्या चुकांची जबाबदारी घ्यायला तयार। घटनेवेळी राजकारणात नव्हतो तरी जबाबदारी घ्यायला तयार। एका शीख विद्यार्थ्याच्या प्रश्नावर राहुल गांधींची प्रतिक्रिया। काँग्रेस फोडा, काँग्रेस रिकामी करा। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा भाजप पदाधिकाऱ्यांना आदेश। काँग्रेसची लोक आपल्याकडे आली तरी आधी तुमचा विचार करणार, तुम्ही घाबरू नका। बावनकुळेंचं पुण्यातील पदाधिकारी बैठकीत वक्तव्य। 3 चाकी रिक्षा मधलं एक चाक केव्हा गळून पडेल सांगता येणार नाही। खासदार कल्याण काळे यांचा महायुती सरकारला टोला। पनवेल उरण मतदारसंघातील शेकाप आणि महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर। शेकाप नेते JM म्हात्रे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। काँग्रेसकडून परभणीत सद्भावना पदयात्रेच्या सांगता समारंभासाठी कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन। मेळाव्याला रमेश चेन्नीथला, हर्षवर्धन सपकाळ, सतेज पाटील, नितीन राऊत उपस्थित राहणार। मुंबईत फुले चित्रपटाचं शरद पवार गटाकडून स्पेशल स्क्रीनिंग। महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार।